इयत्ता 7वी, विषय मराठी, सुगम भारती, कविता 3री, आला पाऊस, स्वाध्याय लेखन, आदर्श विद्यालय, साकीनाका, मुंबई 72, सादर करते श्री महेंद्र केशव भालेराव। आला पाऊस या कवितेचे शब्दार्थ अगणित, असंख्य, इबले, लहान, छोटे, पागोळ्या, छपरावरून खाली पडणारे पावसाच्या पाण्याच्या धारा, तृण, गवत, पुष्प, फूल, पाखरण, सडा, वर्षा, पाऊस, सोहळा, सण, धरणी, जमीन। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1 व 2 शब्दात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1 व 2 शब्दात उत्तरे लिहा। पहिला अ, अगणित दिवे कोठे लागले आहे? उत्तर, छपराखाली। 2 आ, रंगावली कशी सजली आहे? उत्तर, थेंबाचे ठिपके जोडून। 3रा ई, धरणी कशाची मखमल पांघरली आहे? उत्तर, हिरव्या दाट तृणांची। 4था ई, धरणी कोणता सोहळा साजरा करत आहे? उत्तर, वर्षा ऋतू। प्रश्न 2रा, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले पर्यायी शब्द लिहा। प्रश्न 2रा, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले कोणते पर्यायी शब्द आले आहेत ते लिहा। पहिला अ, पावसाचे थेंब, उत्तर, इवले, दिवे। 2रा आ, हिरवेदाट गवत, उत्तर, मखमल। 3रा ई, रांगोळी, ठिपके ठिपके थेंब। 4था ई, थेंबांचा टपटप आवाज, उत्तर, संगीत, धून। प्रश्न 3रा, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा। प्रश्न 3रा, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा। पहिला अ, पावसाचे एकसारखे पडणारे थेंब रांगोळीसारखे दिसत आहेत, त्यात इंद्रधनुष्याचे रंग मिसळले आहेत। उत्तर, ठिपके ठिपके थेंब जोडुनी रंगावली सजवती, रांगोळीत या इंद्रधनुचे रंग कसे पसरती। 2रा आ, छपरावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज म्हणजे संगीत धून आहे, जणू काही पाऊस छपरावर तबला वाजवत आहे। उत्तर, टपटप टपटप संगीत धून ही दाही दिशातून, छपरावरती तबला होऊन वाजविते कोण। प्रश्न 4था, ऋतूंची वैशिष्ट्ये सांगणारा तक्ता पूर्ण करा। प्रश्न 4था, ऋतूंची वैशिष्ट्ये सांगणारा तक्ता पूर्ण करा। उन्हाळा ऋतू, 1 झाडांची पाने गळतात, 2 जमिनीला भेगा पडतात, 3 नदी नाले अडतात। पावसाळा ऋतू, 1 पाऊस पडतो, 2 सृष्टी हिरवगार होते, 3 नदी नाले भरून वाहतात। हिवाळा ऋतू, 1 हवेत गारवा असतो, 2 शेतात पिके डोलतात, 3 शेकोटी पेटवली जाते। अशा प्रकारे ही या 3 ऋतूंची वैशिष्ट्ये आहेत। खेळू या शब्दांशी। अ, खालील नामांना कवितेत आलेले विशेषण शोधून लिहा। अ, खालील नामांना कवितेत आलेले विशेषण शोधून लिहा। पहिला अ, दिवे, विशेषण अगणित, इवले। 2रा आ, तृण, विशेषण हिरव्या, दाट। 3रा ई, पाखरण, विशेषण नाजूक। 4था ई, सोहळा, विशेषण दिव्य। आ, खालील शब्दांसाठी समान असणारे कवितेतील शब्द लिहा। पहिला अ, सजवती, पसरती। आ, पांघरलेली, सजलेली।
ई रंगातून ओथंबून. धन्यवाद. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह.